मी भारतीय जनता पार्टीचा गेली 35 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. माझ्या स्वयंसेवकापासून ते भारतीय जनता पार्टी विद्यार्थी परिषदेपासून तर माझं हे संघाचं घर आहे. आज माझी तिसरी पिढी या विचारामध्ये काम करते. तरी मी भारतीय जनता पार्टीकडे माझ्या सर्वसाधारण मधून पुरुषासाठी अर्ज केला होता. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीशी मी बोलताना ते नाही झालं तर महिलेसाठी पण मी इच्छुक होतो. परंतु पार्टीने दोन्ही विषयामध्ये मला डावललेलं आहे. त्यामध्ये का डावललेलं आहे हेच माझ्या लक्षात येत नाही. कारण गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना बूथ यंत्रणेपासून तक असणारा कार्यकर्ता, ते वेगवेगळ्या जबाबदारी घेऊन काम करणारा कार्यकर्ता, त्यांची खासदारकीची इलेक्शन असो, आमदारकीची इलेक्शन असो, त्यामध्ये काम करणारा कार्यकर्ता हा माझा पिंड आहे. आणि या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारला जात नव्हता. त्यावेळेपासून आम्ही या पक्षामध्ये काम करतोय. तर माझं तिकीट का कापलं गेलं हे आमदारांनी सांगावं, प्रमुख नेत्यांनी सांगावं की नक्की मी कुठल्या बाबतीत कमी पडलो, कुठल्या सर्वेत कमी पडलो, कुठल्या कामात कमी पडलो, कुठल्या संपर्कात कमी पडलो. यामध्ये आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून जर आम्ही ठरवतोय की काय करायचं ते, यामध्ये विकास आघाडीच्या विषयामध्ये आमचा विषय चालू आहे, त्यामध्ये चर्चा चालू आहे. तर भारतीय जनता पार्टीचे जे आमचे अजून काही सहकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून, फॉर्म भरलेले त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ठरवू की पुढची भूमिका काय राहील ते. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.